एक शरदचंद्र पवार पक्षाचा जो चेहरा आहे तो पुरोगामी विचारांचा आहे. तर पुण्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की अथर्व सुदामे नावाचा एक रील स्टार आहे आणि त्याने एक अशी रील केली की बुवा मुस्लिम कारागिराकडनं गणपतीची मूर्ती तयार करून एकोप्याचा मेसेज दिला. तर हा रील देखील त्याला डिलीट करायला लागला सोशल मीडियावरती. तर या अशा प्रश्नांकडे तुम्ही काय पाहता, कसं म्हणजे हे खरोखरीच आहे का? हा असं आहे की वाईट काय वाटतं माहिती आहे, मी पहिल्यापासून सांगतो, समाजाच्या असलेल्या जातीचं ध्रुवीकरण ज्यावेळेला राज्यकर्ते करतात ना तेव्हा हे असे प्रसंग येतात. व्यक्ती स्वतंत्रता राहिली नाही, कायदे जे आणले जातात केंद्रात राज्यातून ते भयानक आहेत. म्हणजे तुम्हाला लोकशाहीच्या माध्यमातून आता आंदोलन करण्याचा अधिकार राहिलेला नाही आणि तुम्हाला कुठल्याही केसमध्ये आम्ही टाकू शकतो आणि तुमचं अस्तित्व संपू शकतो असे कायदे यायला लागले. मला सांगा, त्या तरुणाने एक रील करतात, सामाजिक उपक्रमाची त्याला आवड आहे, कुठल्या समाजाचा आहे, ब्राह्मण समाज. त्यांनी एक केलं, हे त्याला एकतेचा संदेश द्यायचा होता. आमच्यामध्ये विष एवढं कालवलं गेलंय ना की लगेच त्याला विचारायला इतका दबाव आला की त्याला ते माघार घ्यावं लागलं. इथं शोकांतिक आहे ना, आणि हे वाढत जाणार आहे. हे ज्यावेळेला वाढेल ना तेव्हा महाराष्ट्र पूर्ण अशांतता होईल, ठिणगी पडले की पेट होईल. पूर्वी मुस्लिम समाजाच्या बद्दलची फक्त भावना व्यक्त केली जायची, आता वेगवेगळ्या समाजाच्या मध्ये हे अंतर पडायला लागलेलं आहे. एकदम टोकाचं बोलतात. आम्ही सुद्धा डिबेटला जायचो, आम्ही पण चर्चा करायचो, पण त्याला एक पद्धत असायची. आता ती संपली. आता कोणी उठतो आणि कोणालाही काही आवडच्या भाषेमध्ये बोलतो. हे भयानक, आणि त्याला फूस लावली जाते. जाणीवपूर्वक तू तसं कर असं सांगितलं जातं. ओके, फार मोठं दुर्दैव आहे. यातनंच एक मुद्दा पुढे आला, वराह जयंती साजरी केली पाहिजे. 365 दिवस आता सगळ्या जयंत्या करत बसूया आणि त्यावेळेला सगळ्या मांसाहारी बंद करून टाकू, असंच काही दिवसांनी फतवा येईल. ओके, असा आदेश येईल आणि तो आदेश आल्यानंतर तुम्ही काय करणार आहात? म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात की मला माहित नाही 15 ऑगस्टला मांसाहार करायचा का नाही, हा आदेश कोणी काढला. मग खालचे सगळ्या नगरपालिका महानगरपालिका जर आदेश काढत असेल तर त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे. राज्य अशांतता का करताय तुम्ही? कोणी काय खावं याला बंधन घालण्याचा प्रयत्न, आणि हे आता तिथपर्यंत राहिलेलं नाही, आता बिल्डिंग पर्यंत पोहोचलेलं आहे. बरोबर, खरी एक हात असेल त्यांना इथं ठेवायचं नाही. खरी गोष्ट, हॉरेबल आहे. आता कबुतरांसारखा एक विषय, तो देखील तो दोन प्रवृत्तीमधला, दोन समाजामधला तिढा कसा काय होऊ शकतो? तो कसा होऊ शकतो मला एक नाही. बरं, हे विषय कोणी मांडला? विषय मांडला मी विधान परिषदेमध्ये आहे. तो मांडला चित्रा वाघ काही आहे, त्यांनी सुद्धा सांगितलं माझ्या काय त्यांच्या नात्यातला कोण सासू का कोण होता त्याच्यातून त्यांचं दुर्दैव निधन झालं. मनीषाताईंनी तिथं मांडला होता. ह्या सगळ्या भाजपच्याने उत्तर दिलं कोणी? महायुतीच्या लोकांनी. त्याला जातीय पक्षाचा राग रंग कुठं आला? बरं, ते सगळं झाल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्याच्या संदर्भातली आश्वासन दिल्यानंतर मी कोणत्या समाजाच्या विरोधात बोलत नाही, काही समाजाला हे आवडलं पण नसेल, पण तिथं सांगितलं नाही झालं तर आम्ही पण तलवारी हातात घेऊ. जिथं का व्यक्ती स्वातंत्र्याला बंधन येत नाही, इथं का चर्चेला तुम्ही नियम घालत नाही, काय पोलिस कारवाई करतात? एकाने आंदोलन केलं त्यांच्यावर गुन्हे दाखल, दुसऱ्याने काय बोललं तर त्यांच्यावर गुन्हे दाखलत नाही. धन्य आहे, कायदा सुव्यवस्था सगळे धन्य आहे. पण याच्यामध्ये जेव्हा मंगलप्रभात आणि पेटासारखी कायद्यामध्ये असे हे होतात की त्यामुळे या असलेल्या मनुष्यांना त्रास होत नाही, आणि एका बाजूला सरकार बोलतो की याच्यामुळे त्रास होत आहे. नक्की आम्ही ऐकायचो कोणाचं? सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.